आज बनवले होते एकदम टेस्टी यम्मी असे कबाब. पण घरातल्यांना अजिबात समजलं नाही की हे कबाब मी चिकन कबाब बनवलेत की सोया कबाब. एवढे भन्नाट चवीचे झाले होते. जे नॉनव्हेज खातात त्यांना तर अजिबातच वाटलं नाही की हे व्हेज मी कबाब बनवले, तेही सोयाबीनपासून. तर चला बनवायला सुरुवात करूया आपण एक मस्त अशी हाय प्रोटीनची रेसिपी, ते म्हणजे सोया कबाब. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज बनवतोय आपण हाय प्रोटीननी भरपूर असलेली सोया कबाब रेसिपी. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजणच आवडीने खातील. आपण एखाद्या लग्नामध्ये गेलो किंवा फंक्शनला गेलो, बड्डेला गेलो, त्यावेळेस जेव्हा आपल्यासमोर कबाब येतो, सेम तशाच भन्नाट चवीचे हे कबाब बनतात. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला सोयाबीन घ्यायचे. मी एक पॅकेट घेतलेलं न्यूट्रेलाचं सोयाबीन पॅकेट 10वालं असतं ते. गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिट हे सोयाबीन आपल्याला भिजत ठेवायचे आणि 10 मिनिटानंतर किंवा मग 15 मिनिटानंतर याच्यामधलं सगळं पाणी आपल्याला पिळून काढून घ्यायचे. तर जेवढं शक्य आहे तेवढं हे सोयाबीन दाबून असं याच्यामधलं सगळं पाणी काढून टाकायचे आणि सोयाबीन एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर सगळं याच्यामधलं मी पाणी काढून घेतले. आता इथे मी एक पॅकेट वापरलेलं आहे. तुम्हाला किती कबाब बनवायचे त्यानुसार तुम्ही सोयाबीन कमी जास्त करू शकतात. तर सगळं सोयाबीनमधलं मी ते पाणी काढून घेतले. आता हे सोयाबीन आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आता आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया. 2-3 लसूण पाकळ्या, थोडा अद्रकचा तुकडा आणि हिरवी मिरची 3 टाकलेत आणि कांदा टाकायचा आपल्या मिडियम आकाराचा बारीक करून. तर मी सगळी तयारी करण्याच्या नादामध्ये कांदा बारीकच म्हणजे कापून घेतला. तर असंच आबडधोबड मोठे तुकडे करून कांदा टाकला तरी चालेल, म्हणजे सोयाबीनसोबत बारीक होईल. मी बोलत बोलत बारीक कट करून घेतला, तर तसाच मी टाकला आणि कांदा खूप जास्त झाला होता म्हणून त्यामधला थोडासा कांदा मी शिल्लक ठेवला. आता मिक्सरचं बटन बंद चालू करून आपल्याला हे सोयाबीन सगळं बारीक करून घ्यायचे. सोयाबीन, कांदा वगैरे सगळं चांगलं बारीक झाले आहे पहा. आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला सोयाबीन बारीक करून घ्यायचे. मोठे तुकडे राहायला नको. आता याच्यामध्ये आपण बाइंडिंगसाठी बेसन टाकून घेऊया. तर 3 चमचे बेसन टाकून घेतले. अर्धा चमचा सब्जी मसाला, पाव चमचा धना पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर, थोडा चाट मसाला आणि थोडीशी हळद. जे मसाले तुमच्याकडे असतील ते टाकले तरी चालेल. बारीक चिरलेले कोथिंबीर भरपूर टाकायची, त्यामुळे कबाबमध्ये खूप छान एक स्वाद येतो. तर इथे भरपूर सारी मी कोथिंबीर टाकून घेतली आहे. तर हा कांदा मी टाकलेला नाही आहे याच्यामध्ये, अगोदरच कट करून ठेवला होता तोच आहे, कारण कांदा जास्त झाला होता. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. अगदी 3 ते 4 चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये पनीर किसून टाकायचे. पनीरच्या ऐवजी तुम्ही बटाटा टाकला तरी चालेल आणि बटाटा जर वापरत असाल तर थोडासा कमी टाकायचा, म्हणजे आपल्याला सोयाचा छान त्याच्यामध्ये फ्लेवर लागेल. बटाटा खूप टाकायचा नाही. आता हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया. तर हलक्या हाताने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे. पाणी टाकायचं नाही अजिबात, कारण सोयाबीनमध्ये मॉइश्चर आहे, पनीरमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला पाणी टाकण्याची गरज पडत नाही. तर हे मिश्रण मला थोडंसं ओलसर वाटतं आहे. आणखीन याच्यामध्ये मी 2 चमचे बेसन टाकून घेते. बेसन कमी जास्त होऊ शकतं, कारण किती मॉइश्चर आहे या मिश्रणामध्ये, त्यावरती आपल्याला बेसन कमी जास्त लागू शकतं. तर आणखीन 2 चमचे बेसन टाकून घेतले. आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया. तर हलक्या हाताने व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेतले आणि परफेक्ट असं आपलं आता मिश्रण बनून तयार झाले. तर हे पहा, व्यवस्थित मिश्रणाचा गोळा तयार होतो आहे. असंच आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचे. तर मी अगोदर हात धुवून घेते आणि नंतर मग हाताला तेल लावून आपण याचे कबाब बनवून घेऊया. तर हाताला थोडंसं तेल लावून घेतले. आता मिडियम आकाराचं मिश्रण घ्यायचं, म्हणजे मिश्रणाचा गोळा घ्यायचा आणि आपण जसं टिक्की वगैरे बनवतो तसंच एकदम चपट्या आकारामध्ये याची टिक्की बनवून घ्यायची, कबाब बनवून घ्यायचे. तुम्ही यापासून बॉल बनवू शकतात, छोटे रोल बनवू शकतात सिलेंडर शेपमध्ये. तुम्हाला जसं हवं तसा आकार देऊन तुम्ही याचे कबाब बनवून घेऊ शकतात, किंवा तुम्ही टूथपिकमध्ये याला कबाबचा आपण जसा शेप देतो तसंसुद्धा बनवू शकतात. लांबट गोल असतात ना, तशा आकारामध्ये. आता इथे थोडं थोडं मिश्रण घ्यायचे हातावरती आणि असं एकदम चपट्या आकारामध्ये आपल्याला या कबाबच्या टिक्की बनवून घ्यायचे आहेत. त्यामुळे जेव्हा आपण हे शॅलो फ्राय करणार त्यावेळेस दोन्ही साईडनी छान ते एकदम मस्त भाजले जाणार आतपर्यंत आणि खायला एकदम चविष्ट लागणार. त्यामुळे जास्त जाड बनवायच्या नाही, अशा पातळच बनवायच्या. तर राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा आपण असेच कबाब बनवून घेऊया. मी आता इथे 3 बनवून घेतलेत. आपण लगेच फ्राय करून घेऊया. पॅनमध्ये तेल टाकून घेतले.
तेल हलकंसं गरम झालं की याच्यामध्ये आपण हे कबाब टाकून घेऊया. तर थोडंसं मी आणखीन दाबून घेते म्हणजे व्यवस्थित ते फ्राय होतील. आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि छान एकदम क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत एक साईड चांगली भाजू द्यायची. लगेच पलटण्याची घाई करायची नाही. लगेच जर आपण पलटी करायला गेलो तर ते मग चिकटले जातात पॅनला. व्यवस्थित त्याची कोटिंग झाली की मग ते लगेच निघतात, अजिबात पॅनला चिटकत नाहीत. तर थोड्या वेळ मी असंच हे भाजून घेतलं आणि आता थोड्या वेळाने पलटी करून घेते. तर पाहू शकतात अजिबात पॅनला हे चिकटलेलं नाही आहे, परफेक्ट असं निघलेलं आहे. तर उलटण्याच्या मदतीने आपण हे कबाब काढून घेऊया आणि आता दुसरी साईड आपण छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत, छान ब्राऊन कलर येईपर्यंत याला फ्राय करून घेऊया. तर हे पहा किती छान हे कबाब पलटी झालेत आणि अजिबात तुटले नाही आहेत किंवा विस्कटलेले नाही आहे. त्याच्यातलं मिश्रण बाहेर येत नाही आहे. एकदम परफेक्ट असं आपलं मिश्रण बनलेलं आहे. तर आता दुसरी साईडसुद्धा आपण थोड्या वेळ अशीच क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊया. चांगले फ्राय केले की खायला खूप छान लागतात. तर हे पहा किती छान रंग आला आहे आणि किती कमी साहित्यात बनवले तुम्ही तर पाहिलंच आहे. अगदी घरात असणाऱ्या साहित्यामध्ये एवढे भारी हे कबाब तयार होतात. आणि माझी मुलं तर बोलत होती की मम्मी आत्तापर्यंतची सगळ्यात बेस्ट रेसिपी झाली आहे म्हणून. म्हटलं थँक्यू सो मच. जेव्हा आपण काहीतरी असं बनवतो आणि घरातल्यांना सर्वांना आवडतं त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, सुख जे खाऊन त्यांना मिळालेला असतो त्यातच आपल्याला खूप भारी वाटतं. सगळ्यात बेस्ट फिलिंग येते की आपण काहीतरी बनवतो आहे आणि त्यांना आवडते. हेच किती भारी आहे आपल्यासाठी आणि ते ऐकूनच आपलं तर पोट भरून जातं, हो ना. तर असो तरी ते राहिलेसुद्धा मी सगळे कबाब असेच फ्राय करून घेणार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून पहा. आणि आणखीन अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. बाय.